टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पूर्णा शहरातील जुना मोंढा भाषा मार्केट परिसरात शुक्रवारी 18 जुलै रोजी सायंकाळी स्ट्रीट लाईटच्या विद्युत खांबातून भीषण स्पार्किंग झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। भरवस्तीच्या आणि कायम वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या धोकादायक प्रकारामुळे नागरिक, लहान मुले, महिला तसंच मोकाट जनावरांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एखादा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत। स्थानिकांच्या माहितीनुसार संबंधित विद्युत खांबातून मागील अनेक महिन्यांपासून विद्युत प्रवाह उतरणं किंवा स्पार्किंगच्या घटना घडतात। यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारामुळे एका जनावराचा जागीच मृत्यू झाला होता। या संदर्भात नगरपालिका प्रशासन, संबंधित विद्युत अभियंता आणि महावितरणाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रत्येक वेळी दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। शहरातील अनेक स्ट्रीट लाईट बंद पडल्या असल्या तरी त्यामध्ये विद्युत पुरवठा सुरू असल्यानं खांब धोकादायक बनलेत। त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रशासन एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जागं होणार का असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत। सार्वजनिक ठिकाणी उघडपणे स्पार्किंग होत असताना सुद्धा संबंधित अधिकारी आणि विद्युत अभियंते वेळेत उपाययोजना करत नसल्यानं त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। स्थानिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कथित हलगर्जीपणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतेय। जुना मोंढा परिसरातील धोकादायक विद्युत खांबांची तात्काळ दुरुस्ती करावी, तसंच पूर्णा शहरातील सर्व स्ट्रीट लाईटच्या विद्युत खांबांची विशेष तपासणी करून संभाव्य धोके दूर करावेत, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही घटनेची संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासन आणि संबंधित विद्युत अभियंत्यांवर राहील अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शेख अक्रम यांनी महाराष्ट्र टुडे 24 न्यूजशी बोलताना सांगितलं। या इस्टेट पोलमुळे आता सामान्य माणसाचा किंवा मोकाट जनावरांचा जीव जाण्याची शक्यता होती। पूर्णा नगरपालिकेचा याच्यामधून घोंगळ कारभार दिसत आहे। इस्टेट लाईट तर बसवली, त्याच्यामध्ये लाईट नाहीत, पण त्याच्यात विद्युत प्रवाह सुरू आहे। महावितरण कार्यालयाला आम्ही संपर्क केला तर त्याचे फोन नंबर बंद आहे। DYला आम्ही बोललो, त्याचाही फोन बंद आहे। JEला बोललो, त्याचा फोन बंद आहे। पर्सनल आम्ही COला कॉल केला त्या प्रकरणामुळे कोणाची जीवितहानी होऊ नये यासाठी, पण COनं काय फोन उचलला नाही आणि वरिष्ठ अधिकारी त्यांच्या OSला बोललो तर पाठीमागे या विद्युत प्रवाहामुळे एका जनावर सुद्धा दगावला होता। तर याच्यामध्ये महावितरण नगरपालिकेचा हे जिम्मेदार आहे। याच्यात काय पुढची काय भूमिका असणार आहे आपली? पुढची कार्य पूर्ण शहरामध्ये ते इस्टेट लाईट एक तर बसवले पाहिजे आणि ज्या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू आहे आणि ज्याच्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकते अशा पोलला त्वरित त्यांनी दुरुस्ती करून योग्य ती मार्ग लावा। शहरामध्ये अनेक विद्युत स्ट्रीट लाईट जे आहेत ते बंद आहेत, परंतु त्यात विद्युत प्रवाह सध्या चालू आहे। तर याच्यामुळे दिसते ना पूर्ण नगरपालिकेचे जे भ्रष्टाचार झालेला आहे, याच्यातून ते डायरेक्ट दिसत आहे की याच्यामध्ये फक्त पोलं बसवलेत, त्याच्यावर लाईट बसवलेली नाही आणि डायरेक्ट विद्युत प्रवाह सोडून हे जनावरांसोबत आणि सामान्य माणसासोबत याच्या जीवाशी खेळत आहे पूर्णा नगरपालिका। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्णा, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।